महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198वी जयंती। त्यानिमित्तानं पुण्यातील महात्मा फुले वाड्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। जयंतीनिमित्तानं अनेक राजकीय नेते आज फुले वाड्यात अभिवादन करण्याकरता पोहोचत आहेत। अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केलंय। अजित पवारांकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे, तर छगन भुजबळांकडून देखील अभिवादन करण्यात आलंय। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198वी जयंती आणि या निमित्तानं राजकीय मंडळींकडून फुलेवाड्याला भेट दिली जाते। महात्मा फुलेंना अभिवादन करण्यात येते। फुलेवाड्याच्या संदर्भामध्ये अधिकची जागा आजूबाजूच्या लोकांची स्वखुशीनं घेऊन आपल्याला खूप चांगलं अशा पद्धतीनं इथे स्मारक बनवायचं आहे। मी आत्ताच आल्यानंतर आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेंशी पण बोललो किंवा ज्यांना हे सगळं स्मारक मोठं करण्याच्या करता त्यांच्या वर्षानुवर्ष राहत असलेल्या जागा किंवा घरही सोडावी लागणार आहेत, त्यांचंही चांगल्या पद्धतीनं पुढं पुनर्वसन व्हावं। महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या उभयतांचं उत्तम दर्जाचं भावी पिढीला सतत एक प्रेरणा देणारं, भावी पिढीला त्यांचे विचार त्या ठिकाणी सतत समजून सांगणारं अशा पद्धतीचं हे स्मारक आपण करू पाहतोय। त्यावेळेला काही ब्राह्मणांच्या कर्मठ ब्राह्मणांच्या विरुद्ध जे आहे जे काही लिखाण असेल ते त्यावेळेचा एक तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शाळेला, त्यांच्या कामाला जसं काही कर्मठ ब्राह्मणांनी विरोध केला, तसं आमच्यातले काही अंधश्रद्धे असलेले लोक सुद्धा बरेच होते, सगळ्यांनी विरोध केला। आणि दुसऱ्या बाजूने महात्मा ज्योती सावित्रीबाई फुले यांना मदत करणारे सुद्धा भिडेवाड्याचे भिडे, वाकर, भंडारकर, परांजपे हे ब्राह्मण होते। आणि तिथे सुद्धा ज्या वेळेला त्या शाळेवर चाल करून येत होते बंद करण्यासाठी, त्यावेळेला कदाचित अशिक्षित असलेला पण सुसंस्कृत असलेला मातंग समाजाचे जे लहुजी साहेब वस्ताद हे आपल्या सगळ्या मल्लांना घेऊन उभे राहिले आणि सांगितलं की शाळा बंद होणार नाही आणि कोणी याच्यावर हल्ला करतो आम्ही बघतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।